मंडळी नमस्कार. आपल्याकडे अत्यंत जुनी आणि आशयपूर्ण अशी एक म्हण आहे, आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा. अगदी त्या पद्धतीने राजकारणामध्ये कोणाच्या तरी राजकीय वरदहस्तामुळे एकदा सत्ता मिळते आणि पुन्हा मग सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असं समीकरण चालू झालेलं आपल्याला समाजात अनेक ठिकाणी आपण पाहतो उदाहरणं. याच प्रकारचा आता सध्या राजकारण सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यामध्ये सुरू आहे आणि ते दुष्टचक्र आपण त्याला हवं तर म्हणू की पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा असं सुरू झालेलं आहे. आणि एकंदरीत जिल्हा परिषदचा कार्यगट आहे, या कार्यगटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन मोहिते तथा अण्णा हे उमेदवारी करत आहेत. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते उमेदवारी त्यांना का करायची आहे, लोकांचे कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, नेमक्या या परळी भागातील लोकांच्या समस्या काय आहेत मूलभूत ज्या त्यांना सोडवायच्या आहेत, या संदर्भात आपण आजचा हा रिपोर्ट करतोय. त्यांच्याकडून सविस्तर आपण जाणून घेऊया. अण्णा नमस्कार. नमस्कार. प्रथम मला सांगा, जांभे बोगदा रस्ता जमीन संपादन हा नक्की काय प्रकार आहे? अतिशय चांगल्या प्रश्नाला आज आजच्या चर्चेची आपण सुरुवात केलेली आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या नावाखाली नक्की देशात, राज्यात, तालुक्यात, जिल्ह्यात काय चाललंय याचं एक वेगळं उदाहरण म्हणजे आजचा हा जांभे बोगदा रस्ता आहे. कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाहीये. आमचा विरोध आहे शासन ज्या पद्धतीनं, सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीनं ठेकेदारांना आणि लोकनियुक्त प्रतिनिधींना हाताला धरून जनतेला उघडं करायचं काम करते, आमचा विरोध त्या प्रवृत्तीला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? 200 ते 210 कोटीचा एक रस्ता बोगद्यापासून जांभ्यापर्यंत 32 किलोमीटर सरासरी मंजूर होतो. त्या रस्त्याचं कामही चालू होतं आणि भागातल्या त्या जनतेला ज्यांच्यासाठी हा रस्ता चाललाय यापैकी कुणालाही याची काहीच कल्पना नसते. याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? कोणताही रस्ता जेव्हा केला जातो त्याची पूर्वकल्पना संबंधित विभागाच्या लोकांना दिली जाते, ग्रामपंचायतीला कळवलं जातं, चावडी वाचन केलं जातं, त्या रस्त्याची संपूर्ण माहिती दिली जाते, लोकांचे प्रस्ताव मागवले जातात. प्रस्ताव आल्यानंतर शासन स्वतःचा सर्वे करतं. सर्वे केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती रक्कम प्रोव्हिजन केली जाते, लोकांना सांगितलं जातं त्याच्यामध्ये लोकांचं किती नुकसान होतंय, त्यांची शेतजमीन जाते का, त्यांची पडीक जमीन जाते का, त्यांचा गोठा जातोय का, त्यांची घरं जात आहेत का, त्यांचं कोणत्या प्रकारचं नुकसान होतंय या नुकसानाचा अभ्यास केला जातो, त्याच्या भरपाईचं प्रोव्हिजन केलं जातं आणि मग तुम्ही त्याला परवानगी देत असता. या ठिकाणी रस्त्याचं काम 5-7 किलोमीटर सुरू झालेलं आहे, पण शेतकऱ्यांना माहीतच नाही की या रस्त्याचं काम कशासाठी चाललंय. ज्यावेळेस आम्ही ह्या मूळ प्रश्नाच्या मुळावर गेलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हा रस्ता एक मोठा उद्योगपती त्या भागामध्ये स्वतःचा काहीतरी मोठा प्रोजेक्ट उभा करतोय, त्या प्रोजेक्टसाठी हा रस्ता तयार केला जातोय आणि मूळ कारण दिलं गेलंय की भागातील पर्यटनाच्या विकासासाठी केलं जाते. ज्या जांभे, ज्या चोरगेवाडी, चिखली, चाळकेवाडी, ठोसेघर, मोरेवाडी, पवारवाडी असेल किंवा त्याच्यानंतर तुमचं बोरणं असेल, गजवडी, सोनवडी, आमच्या भागात येणारा भोंदवडे असेल, या भागातील शेतकऱ्यांना माहीतच नाही की पर्यटनासाठी 80-80 फूट जागा संपादित करून 40-40 फुटाचा रस्ता तयार करायचा चालले. मग ज्या शेतकऱ्यांची ह्याच्यात जमीन जाते, गोटा जातोय, घर जातोय, त्यांना नुकसान भरपाई देणार कोण? अण्णा ह्याला हा संदर्भ आहे तुमचा. जिल्ह्यामध्ये आता पर्यटनाची स्थिती आपण पाहिली तर जिथे लोकप्रतिनिधी असतील त्यांना काय सोयीच आहे, त्यांचा फायदा नेमका कुठे, अशा प्रकारचीच कामं हाती घेतली जातात आणि त्या कामातून त्यांचा तर फायदा होतोच, त्यांचं जे अपेक्षित आहे, प्लस त्यांचे जे कार्यकर्ते, जी पिलावं असते, ठेकेदार वगैरे, ह्या मंडळींना कसा जास्त लाभ मिळेल आणि त्यांच्याकडून परत हे सर्कल कसं सुरू आहे, हाच प्रकार आलाय. जसं की एक्झाम्पल पाटण तालुक्याचा पण घेऊया. कोयना पर्यटनाच्या नावाखाली कोयना धरण क्षेत्रामध्ये जो निधी आला तो निधी वळवून कुठेतरी अन्यत्र न्यायचा, तो स्वतःचा फायदा पाहायचा, हेच प्रकार हा आपल्या तुमच्या परळी पण दिसून येतो. अगदी हाच विषय आहे.
हा रस्ता मुळात डांबरीकरणाचा का नको, हा रस्ता खडीकरणाचाच का पाहिजे, कॉन्क्रिटीकरणाचा का पाहिजे, याच्या मागे एक मोठं अर्थकारण लपलेलं आहे. जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत तेच ठेकेदार आहेत. बरोबर. हा धंदा झालाय, हा सेवा विवाह हा उद्देश राहिलेलाच नाही. हा 200-2.25 कोटीचा रस्ता म्हणजे 200 कोटी रक्कम येणार आहे शासनाकडनं. याच्यामध्ये आपलीच क्रशर, आपलीच खडी, आपल्याच गाड्या, आपलंच रेडीमेड, आपलाच रस्ता, आपलेच सरकारी अधिकारी आणि आपणच लोकप्रतिनिधी. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, लोकसेवा किंवा जनतेचा विकास हे गोंडस नावाखाली हे जे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे त्यांचा उद्योग सुरू आहे, पर्यटन नाव असेल वगैरे, तोच प्रकार आपल्या परिभागात पण सुरू असेल. आज मूळचा जो रस्ता उपलब्ध आहे तो परिपूर्ण आहे. अहो दिवसात त्या जांभ्याकडे हार्डली दिवसात 4 गाड्या जात असतील, एसटी 4 गाड्या, आणि दुधाचे टेम्पो येतील ती 4, मोटरसायकल ये जा करत असतात. याच्यापेक्षा त्याच्यावर कसलीही वाहतूक नाही. पावसाळ्यातच थोडीशी वाहतूक वाढली तर वाढते. मग अशा ठिकाणी मूळ त्या रस्त्यावरती आतापर्यंत मागच्या दरवर्षी पैसे टाकतात, दरवर्षी पैसे खर्च. मग एवढा सगळा खर्च असताना अचानक हा 40-40 फुटाचा रस्ता कशासाठी? सातारा तालुका असेल किंवा इव्हन पाटण तालुका असेल, सातारा तालुक्याच्या ज्या वरच्या दुर्गम भागामध्ये आज कित्येक गावांना रस्ते नाहीत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर त्यांच्याकडे एखादा रुग्ण झाला, तातडीनं त्याला सातारला असेल, तर त्या लोकांना साधी सायकल सुद्धा तिकडे येते. इकडे हे लोकप्रतिनिधी का पाहत नाही? मग तिथे विकास मुद्दा तोच आहे. मग 2.25 कोटी इकडे टाकताय, त्याच्याऐवजी 1-1 कोटी रुपये प्रत्येक गावाच्या रस्त्यानं जर टाकले गेले तर सगळेच रस्ते व्यवस्थित होतील. पण एक तर रस्ते निकृष्ट करायचे, त्याच रस्त्यावर पुन्हा पुन्हा पैसे टाकायचे, हे धोरण चुकीचं आहे. आणि तुम्ही टाका, विकासाच्या नावाखाली काय धंदा करायचे तर करा, धंदाच चाललाय. पण तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी याच्यामध्ये जाताय, ज्यांची उपजीविकाच त्या शेतीवर आहे, त्या शेतातून, उभ्या शेतातून तुम्ही रस्त्याचं काम करताय आणि स्पष्ट सांगताय ते आधीच एमडीआर झालेलं आहे, आधीच संपादन झालेलं. संपादन झालं तर ते पुरावे द्या. आम्ही भांडतोय त्या पुराव्यासाठी भांडतोय. यांच्या आमचा मूळ मुद्दा भांडण हे आमचं पुराव्यासाठी. तुम्ही ते मोजलंय ना, तुम्ही संपादित केलं ना, मग कुणाला पैसे वाटले ते सांगा. आणि पुढचा प्रश्न घेतो. उरमोडी धरण, त्यानंतर तारळी धरण झालंय, पण त्या क्षेत्रात येणारे जे तुमचे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन अद्याप झालेलं नाही आणि बरीचशीच गावांचं पुनर्वसन झालंय, ते व्यवस्थित झालेलं नाही. आता तुमच्या परळी भागात जर बघतो आम्ही तर अनेक तिथं टुरिझम फार्म हाऊस वगैरे असे जे लाभ क्षेत्रात म्हणजे ज्या गव्हर्नमेंटने अक्वायर केलेल्या जमिनी सुद्धा आहेत बेकायदेशीररित्या. हे काय नेमका प्रकार आहे पुनर्वसन? उरमोडी धरण होताना या प्रकल्पाला प्रचंड मोठा विरोध झाला होता, प्रचंड मोठा. पण तत्कालीन जे काही लोकप्रतिनिधी होते या लोकांनी आव्हान केलं लोकांना की बाबा रे, तुमचं पुनर्वसन होतंय, तुम्हाला थोडा त्रास होतोय, सगळं मान्य आहे, पण तुमच्या या त्यागामुळं आज मान खटाव सारखा, सांगली सारखा असेल, बारामती सारखा जे दुष्काळी भाग आहे, हा भाग पाण्याखाली येणार आहे आणि हजारो कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. आज तुमच्या बलिदानामुळं तुमची एक 60-65 गावांना थोडा त्रास होतोय, पण शेकडो गावांना पाणी मिळणार आहे. अशी भूमिका त्या लोकांनी मांडल्यानंतर या लोकांनी त्याला होकार दिला पुनर्वसनाला. आणि एक त्यांना गोंड स्वप्नही दाखवलं गेलं होतं की पुनर्वसनात नवीन घरं बांधून मिळतात, टोलेजन इमारती उभ्या राहतात, चांगले चांगले रस्ते तयार केले जातात, पिण्याचे 24 तास पाणी दिलं जातं, शाळा बांधून दिल्या जातात, 18-21 नागरी सुविधा तुम्हाला सगळ्या मिळाल्या जातात. असे चांगलं स्वप्न लोकांना दाखवलं गेलं आणि त्यागाची भूमिका मांडली गेली. याला लोकांनी विश्वास ठेवून पुनर्वसन स्वीकारलं. पण आज दुर्दैव असं आहे की ही दोन्ही धरणं होऊन 30 वर्ष झाली, पण 30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा लोकांना आज तागायत न्याय मिळालेला नाही. अजून सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न अक्षरशः त्या प्रश्नाचा चिखल झालेला आहे. लोकांना एवढं भूलथापा दिल्या पुनर्वसनाच्या बाबतीत असेल, एकंदरीत त्यांच्या विकासाच्या बाबतीत, पण हा वेगळ्या दिशेने विकास चाललेला आहे. आपण स्वतःचे फायदे, स्वतःच्या तुंबडे बांधण्याचा विकास चाललाय, पण लोकांच्या हे नेमकं लक्षात कधी येणार? अहो मी तुम्हाला सांगतो, ह्या पुनर्वसनाच्या लोकांनी जसं जसं खाली विस्थापित झाली लोक, तिथं तर फारच गंभीर अवस्था झाली, त्यांची प्रचंड अवस्था वाईट झाली. ना पाणी, ना रस्ते, ना शाळा, ना माणूस बघायला, ना चिट पकडून निसर्ग रम्य परिसरात आयुष्य घालवलेली माणसं अक्षरशः रखरखत्या उन्हात ह्या लोकांनी फेकून दिली. परत त्यांचं काय झालं हे बघायला गेले नाही. पण जे लोक निघून गेले त्यांच्या जमिनी ज्या शिल्लक राहिल्या डोंगरावरती, नदीच्या किनाऱ्यावरती, ह्या त्या अगदी कवडीमोल भावानं याच लोकांनी परत खरेदी केल्या आणि त्या जमिनीवरती आज तुम्हाला हे सगळे टोलेजंग इमारती, अतिक्रमण, बंगले हे जे दिसतंय ना, ते त्यातलं चित्र आहे. कवडीमोल भावानं जमिनी घेतल्यात अक्षरशः त्यांच्या.
ते बिचारे तिकडे गेले, तिकडून इकडे येणं शक्य नाही, मग आता मिळतंय ते घ्या असं सांगून वेळ प्रसंगी थोडासा दबाव टाकून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. नुकसान कोणाचं होतंय? सर्वसामान्य माणसं. मरतोय कोण? सर्वसामान्य माणूस. पुनर्वसन व्यवस्थित होत नाही. आज कोयनेपासून उदाहरणं आपल्याकडे आहेत. उरमोडी काय त्याला अपवाद नाही, किंवा तारडी त्याला काय अपवाद नाही. इतकी वाईट अवस्था आहे लोकांची आज. आणि याला जबाबदार कोण आहे? तर ज्या ज्या प्रतिनिधींनी गेल्या 30 वर्षात त्यांना थापा आणलेल्या आहेत. आता नक्की होणार, हे होणार, ते होणार, तिथं होणार, असं होणार, तसं होणार. कॅलिफोर्नियाच करायचा बाकी ठेवलाय फक्त शब्द. आमचा कॅलिफोर्नियाच बाकी राहिलाय, बाकी सगळं झालंय आता आश्वासन. कॅलिफोर्निया लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचा झालेला आहे, त्यांचा अक्षरशः कॅलिफोर्निया केलेला आहे. अण्णा, आणखी एक पुढचा प्रश्न असा आहे की लवंगर उपसा सिंचन योजना जी आहे, आम्ही खूप वर्ष त्याचं ऐकतोय, ते काय स्टेटस आहे नेमकं? ती काय योजना झाली नाही झाली, काय नेमकं? लवंगर उपसा सिंचन योजना ही होणं अत्यंत गरजेचं आहे. पण लवंगर उपसा सिंचन योजना हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो, लोकसभा आली, आश्वासन असते लवंगर उपसा सिंचन योजना होणार, लगेच बोर्ड लागले जातात, गावोगावी बोर्ड लावले जातात. 10-11 गावांचा लवंगर उपसा सिंचन योजनेचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा, गेल्या 30 वर्षापासून आहे. तुम्ही नवनवीन बोगदे 100 कोटीचे प्रकल्प आता बोगद्याचे आमच्या भागात सुरू आहेत. आणि एक छोटासा बोगदा तुम्हाला फक्त धरणातून अलीकडे काढायचा होता, लवंगरला पाणी द्यायचं होतं, ते झालेलं नाही. लोकसभा आली, लवंगर उपसा सिंचन योजना होणार. विधानसभा आली, लवंगर उपसा सिंचन योजना होणार. तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद आली, लवंगर उपसा सिंचन योजना होणार. पंचायत समिती आली, लवंगर उपसा सिंचन योजना होणार. ग्रामपंचायत आली, लवंगर उपसा सिंचन योजना होणार. आणि त्या निवडणुकीच्या टायमिंगला मोठमोठे फ्लेक्स लावले जातात. माणसांना, नेत्यांना, परळी भागाचे जे स्वयंघोषित भाग्यविधाते आहेत त्यांना जलनायक केलं जाणार, जननायक केलं जाणार, लोकनेता केलं जाणार. योजना काय होणार नाही, काही झालं तरी योजना होणार नाही, फक्त कागदावरच रंगवणार. ही स्थिती आहे. ऊसाचं नेमकं काय राजकारण केलं जाते? ऊस राजकारण नेमकं काय आहे? एकदम मर्मावर बोट ठेवलंय तुम्ही ह्या प्रश्नातनं. ऊस राजकारण हे म्हणजे नुसतं ह्याच्याविषयी बोलणं सुद्धा, बोलला जरी माणूस बोलला तरी त्याची लागण ही पट्ट्यावर जाणार, हे दोनच ठेवा तुम्ही. जर का माणूस याच्या विरोधात बोलला की लागण तुमची पट्ट्यावरच गेली म्हणून समजा. वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना बऱ्याचदा नसतेच बरं का. जे भागाचं खरंच राजकारण करतायत, ज्यांचं नेतृत्व भाग स्वीकारतोय प्रत्येक वेळेस, त्या व्यक्तीपर्यंत ही गोष्ट कित्येक वेळा जातही नाही. स्थानिक जे खेळाडू आहेत ना गावामध्ये, स्थानिक राजकारणी, प्रत्येक गावात यांचे 4-4 जण पेरलेले आहेत. बरं, त्या 4 लोकांनाच फक्त लग्नाचं आमंत्रण दिलं जातं, त्या 4 लोकांनाच लग्नाचा पोशाख पाठवला जातो, त्या 4 लोकांनाच फक्त लग्नानंतरच्या जे विधी आहेत गोंधळा विंधळाचे त्याच्या जेवणाला बोलवलं जातं. बाकी गावाचं काही देणं घेणं नसतंय. मग ते 4 राजकारणी गावातले काय करतात की मला कोण नडतोय त्याची लागण सुद्धा ही काट्यावर नेणार. दुसऱ्याचा खोडवा जाईल, केडवा जाईल, नेडवा जाईल, पण ह्यांचा लागणीचा ऊस विरोधी विचार असणाऱ्या व्यक्तीचा ऊस जाणार नाही. त्यामुळं त्या दडपशाहीला घाबरून शेतकरी त्याचं मत या लोकशाहीमध्ये व्यक्त करू शकत नाही. एवढी वाईट अवस्था आहे. आता धरणाचा विषय मगाशी निघालाच होता, तर आंबळे आणि रायगड हे धरण केव्हा होणार आहे, नक्की होईल का? तर ह्या ह्याच्यात दुर्दैव आहे भागाचं आमच्या. 2009ला वर्क ऑर्डर झालेलं धरण आहे, 2009ला. आज त्या काळात 60-65 कोटीचं असणारं धरण मला मिळालेल्या माहितीनुसार 250-300 कोटीच्या घरात गेलेलं आहे. कशासाठी? चर्चा अशी आहे की सगळं मलाच पाहिजे ना, त्या भूमिकेतनं ह्या धरणाचं काम पण मलाच पाहिजे. ते टेंडर तत्कालीन कोणाला मिळालंय ती व्यक्ती तिकडच आहे. मला हे धरण पाहिजे, मी काम करणार. या भूमिकेतनं काय करायचं? तर एका गावाचं पुनर्वसन बाकी आहे, फक्त एकच गाव आहे ज्याचं पुनर्वसन करायचं. तुम्ही मला सांगा, उरमोडी धरण झालं, त्या उरमोडी धरणामध्ये 60-65 गावांचं पुनर्वसन केलं तुम्ही. आंबळे रायगड धरणात एका गावाचं पुनर्वसन तुमच्याच्यानं होत नाही. कसं असं शक्य आहे? तुम्हीच माणसं उठवून ठेवायची आणि पुनर्वसन होऊन द्यायचं नाही का? हे जेवढं लांबल तेवढा ठेकेदार कंटाळलं की ऑटोमॅटिक काम सोडत, मग ते काम मलाच पाहिजे. हा पहिला मुद्दा. ह्या नादात गेली 17 वर्ष गेली. पण आज स्थिती अशी झाली की शासनानं ते ठेवलं बाजूला. आता काय केलंय, वाघवाडी, यादववाडी, आंबेवाडी ही एक ग्रामपंचायत आहे, त्यांच्या हद्दीतून उरमोडी धरणाच्या पाण्यालगत तिथूनच बोगदा काढायला सुरुवात केली आहे. सज्जनगडाच्या खालून हा बोगदा कारीच्या शेजारून आंबळे रायगडच्या दिशेने कार्यरत आहे.
अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. 100 कोटीपेक्षा जास्तचं कामकाजाचा खर्च आहे. आणि हा बोगदा काढून हा बोगदा रायगड आंबळेच्या पशी नेऊन सोडलेला आहे. आता तिथून हे काय करणार आहे, तिथं बांधलेला पूर्वीचाच एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यातलं पाणी या बोगद्यातून उरमडीत सोडणार आहे. याचे दुष्परिणाम काय होणार आहेत, तर ज्या कार हिरा नावाच्या जलप्रवाह आहे जो, त्याच्यावरती आज आमचा आंबळे, रायगड, कारीच्या आमच्या सगळ्या वाड्या, सोनवडी, गजवडी ह्या लोकांना जे पाणी मिळतंय ते पाणीच बंद होणार आहे. मग शेतकऱ्यांना जायचं कुठं? मूळ तुम्ही धरण बांधत नाही. धरण बांधलं तर काय होणार आहे, एक डावा कालवा एक उजवा कालवा निघणार आहे. त्याच्यामध्ये डाव्या कालव्यानं तुमचं कारी भिजणार आहे, कारीच्या वाड्या भिजणार आहेत, सोनवडी गजवडीचा परिसर भिजणार आहे. उजवा कालवा हा आरे, दरे, पोगरवाडी, झरवाडी, करंडीपर्यंतचा भाग आज हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. पण हे धरण होणार आहे की नाही ही स्थिती आता अवघड झालेली आहे. कारण मी जगात असं कुठं बघितलेलं नाही की कालवा आधी आणि धरण नंतर. आमच्याकडे बाकी ते नक्की झालेलं आहे, कालवा आधी आणि धरण नंतर. अरे कधीपर्यंत तुम्ही मान खटाव यांचं भलं करत राहणार आहे? मूळ भाग आमचा, त्याग आमचा, जमिनी आमच्या, लोक आमची गेलेली आहेत, त्याच्यात लोक दुखावलेली आमची आहेत, आणि तुम्ही पाणी मान खटावलं पहिलं. कसलं राजकारण चाललंय? उरमोडीचे उजवण डावा कालवा होऊन सुद्धा आज कित्येक वर्ष झालेली आहेत. मूळ कालवा झाला, तो निकृष्ट झाला म्हणून त्याला लाईनिंगचं काम झालं. आज लाईनिंगचं काम होऊन कित्येक वर्ष झालेलं अजून त्याला पाणी येत नाही. म्हणजे कशाचा विकास कशाचा चाललाय हा मुद्दा आहे. तुमचं म्हणणं आहे की विकास झालेला नाही, त्यामुळे इथली लोक सगळी पुण्या मुंबईला कामाला आहेत, सगळी म्हणजे आपण म्हणू की कामाला तिकडे स्थायिक झालेले आहेत. मग अशा वेळेला ही मोकळी घरं आहे किंवा इथला रोजगाराचा प्रश्न येतो. अगोदर दुर्गम पट्ट्यातला भाग आहे, डोंगरी भाग आहे, शिक्षणाच्या अगोदरच इकडे हेसान झाली किंवा शिक्षणाचं प्रमाणही कमी आहे. तर मग ही मोकळी घरं असतील, रोजगाराचा प्रश्न असेल, हा प्रचंड ज्वलंत प्रश्न आहे. याकडे कसं पाहता तुम्ही, काय मत आहे याच्यावर? अत्यंत ज्वलंत विषय तुम्ही मांडला आहे आमच्याकडं. आमच्या भागाचा एक दुर्दैव आणखीन सांगतो तुम्हाला. ज्या उरमोडी धरणाच्या पुनर्वसनामध्ये गावं खाली गेली तिथं रोजगार मिळाला नाही, तिथं जी स्थानिक राहिली त्यांना रोजगार मिळाला नाही. पठार भाग आमचा वरचा असेल तिथं रोजगार नाही. कास पठार भाग असेल आमचा, कास पठाराची 13-14 महत्वाची गाव आहे, तिथं रोजगार नाही. मग रोजगार मिळणार कुठं? म्हणून आमची माणसं पुनर्वसित लोक कशी असतात, निर्वासित लोक कशी असतात, असं आयुष्य जगायला मजबूर झालेली आहेत. ही लोक इथनं निघाली आणि पुणे, मुंबई, कोल्हापूर जिथं रोजगार मिळेल तिथं स्थायिक झाली. तिथली अवस्था जर बघाल ना तर एका गाड्यामध्ये 30-40 लोक बकरी कोंडल्यासारखी तिथं राहतात, बकरी कोंडल्यासारखी. अशी अवस्था आज आमच्या माणसांची कशामुळे झाली? आमचा अत्यंत समृद्ध भाग होता, तुम्ही धरणं बांधली पाणी दुसऱ्यांना देण्यासाठी, मान्य, चला लोकांचं कल्याण केलं, पण त्या लोकांचं कल्याण करण्याच्या नादात तुम्ही स्थानिकाची वाट का लावली तुम्ही याच्यामध्ये? आज आमचा युवा इथला शिक्षण घेताना इतक्या अवघड आहे, इतक्या दुर्गम भागातनं सातारला याचं शिक्षण घ्यायचं शक्य होत नाही. बरं इतकं महागलंय सगळं शिक्षण व्यवस्था की ते खर्चही त्यांना झेपत नाही, रोजगारच नाही काय. मग कसं तरी जे काय शिकायचं आणि मग मुंबई पुण्याला जाऊन हमाली उद्योग करायचा, कुठेतरी हॉटेलमध्ये कामाला राहा, कपड्याच्या दुकानात कामाला राहा, कोणाच्या हाताखाली काम कर, हे धंदे करतायत. रोजगारच नाही, मग जाणं भाग आलं, निर्वासित होणं भाग आलं. मग गावाकडं आयुष्यभराची कमाई करून घर बांधायचं आणि फक्त यात्रा महोत्सव, दीपावली, गणपती, लग्न एवढ्याच कामासाठी मागायचं. त्यामुळं बऱ्याचशा गावांमध्ये आज 60% घरं बंद आहेत आणि जी माणसं शिल्लक आहेत ती फक्त वयोवृद्ध माणसं आहेत. पण ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय मोठं आहे की हेच मतदार मुंबईला आहेत, ज्यांची मतदानं हित आहेत. आता बघा निवडणूक आल्यात ना, ह्यांना घ्यायला इथून शेकडो गाड्या ट्रॅव्हल्स मुंबईला जातील आणि त्याच गाड्यामध्ये ही माणसं बसून माघारी येणार आणि हीच माणसं इथे येऊन मतदान करणार. म्हणजे तुम्ही एक हिटलरची स्टोरी आहे, छोटीशी स्टोरी सांगतो. एक कोंबडी होती, हिटलरनं ती ऑफिसमध्ये नेताना तिचा एक पंख उपसून काढला. अक्षरशः कोंबडी रक्तबंबाळ झाली, भयानक त्रास झाला कोंबडीला. पण ती कोंबडी खाली सोडली, सगळे पंख उपसून तिचे, आणि हिटलरनं परत तिला एक दाणा टाकायला सुरुवात केला. ती दाणा खात कोंबडी ते दुःख विसरत त्याच्या मागे हिटलरच्या मागे चालायला लागली. अगदी आमच्या भागातल्या लोकांची अवस्था ही करून टाकली. काय तर फुकट गाडी मिळणार, त्या गाडीत बसून यायला मिळणार, येता जाता जेवणा पाण्याचा खर्च करणार आणि तेवढ्यावर हे ह्यांचं अमूल्य मत त्यांना देणार आणि मग पुढची 5 वर्ष परत तेच ओरडत राहायचं. रस्ता खराब केलाय, नाला खराब केलाय, शाळा खराब बांधल्या, निकृष्ट दर्जाची आरोग्य सेवा आहे, शिक्षण विभागाचं तर पार तिरपीट झाली बघा. हे बोलायचा अधिकार त्या नागरिकांना परत आहे का? जर त्यांचं मतदान चुकीच्या ठिकाणी जाते तर अधिकार त्यांना आहे का? आता एक कळीचा मुद्दा असा आहे, आम्ही लोकांना दिसतंय प्रचार जी आता सुरू आहे झंझावात प्रचाराचा,
तर त्या परळी भागातलं प्रचारची वातावरण आता पाहिलं तर आमदारकी किंवा खासदारची निवडणूक आहे का असा लवाजमा दिसतोय. आणि याआधी जे विरोधक होते, आता जे तिथले उमेदवार आहेत जेडपी गटातून, तर त्याचे विरोधक सुद्धा त्यांच्या मांडीला लावून प्रचार ह्याच्यामध्ये ताप्यामध्ये धावतायत. हा धनशक्तीचा प्रभाव की नेमकं काय म्हणावं लागेल? तुम्ही आजच्या मुलाखतीची सुरुवात करतानाच एक वाक्य वापरलं होतं की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याचं जिवंत उदाहरण आहे. मला सांगा, निवडणूक आयोगाला ह्या सगळ्या गोष्टी काही दिसत नाहीत का? सगळं दिसत असतं. आज ताप्यामध्ये 150, 200 गाड्या येतात. कुठनं गाड्या येतात? ह्या कुठल्या गाड्या आहेत? निवडणूक आयोगाचा काय कॅमेरा फिरत नाही का? त्याच्या मागे काय त्याला दिसत नाही का? माणसं किती आहेत, प्रवाह किती वाढलाय, काय चाललंय? पैशाचा वारेमाप वापर चाललेला आहे. निवडणुकीला पैशाचा दबाव, मॅनपॉवरचा दबाव, रोजगाराचा दबाव, ऊसाचा दबाव, तू अमुक केलं तर मी तमुक करेन, हे सांगायला गावातले ते 4 होते ना ज्यांना पोशाख आलेत. गावागावात ज्यांना पोशाख आलेत ना ते 4 आहेत ना सांगायला. तो प्रचार करतोय, तो स्टेटस ठेवतोय, तो तिथं जाऊन कोपऱ्यात भेटला होता, त्यांची अशी चर्चा चालली होती. बारीक सारी गोष्टी पोचवल्या जातात आणि मग वरनं साताऱ्यातनं बाहेरनं माणसं गोळा करायची, ती आणायची, ते त्यांच्यासमोर बसवायची, प्रेमानं सांगायचं, नाही ऐकलं तर पैशानं सांगायचं, नाही ऐकलं तर दुसरं काहीतरी आम्ही द्यायचं, नाही ऐकलं तर मग शेवटचा पर्याय पण वापरायचा, तुला बघतोस, तुला करतोस. ही जी पद्धत आहे का नाही, ही लोकशाहीला धरून आहे का? अत्यंत दबावाखाली आमच्या आत्ताच्या निवडणुका सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात नुकतंच निधन झालं आणि सरकारच्या वतीने 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला होता. एकीकडे महाराष्ट्र दुःख सागरात बुडालेलं असताना तुमच्या परळी खोऱ्यात जिल्हा परिषद गटात मात्र प्रचार यंत्रणा जोरात सुरू होती, प्रचाराचा झंझावात सुरू होता. काय तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? याविषयी न बोललेलं बरं. आज मला तुम्ही सांगा, ते नुसते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, ते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होते. या जिल्ह्याचं अनेक वेळा पालकमंत्री पद त्यांनी घेतलेलं आहे. या महाराष्ट्र राज्याचे 6 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहे. तेवढंच नाही तर त्याच माणसानं राष्ट्रवादीत असताना या सगळ्या लॉबीला प्रचंड मोठी मदत केलेली आहे. स्वतः आमचे स्थानिक आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी सुद्धा कित्येक वेळा सांगितलेलं की ते विरोधात असताना देखील, ते विरोधात भाजपमध्ये होते तेव्हा विरोधात होते 2019च्या कालावधीमध्ये, तर त्या कालावधीमध्ये विरोधात असताना अजितदादांनी त्यांना विरोधक असून सुद्धा बरीच विकास कामांमध्ये मदत केली. मग ज्या माणसानं तुम्हाला उभारी दिली, ज्या माणसानं तुम्हाला ताकद दिली, ज्या माणसानं तुम्हाला स्थिर केलं, असा माणसाचा विमान अपघात झाला. सकाळी सगळ्या जनतेला कळलं होतं. माझ्यासारखा माणूस, मी सुद्धा अजितदादांबरोबर थोडं काम केलेलं आहे, इतका प्रेमळ आणि इतका ताकद देणारा नेता झडपला. मला सुद्धा प्रचंड दुःख झालं, माझं सुद्धा अश्रू मला अनावर झाले. आम्ही त्या दिवशी बाहेर पडलो नाही, आम्ही त्या दिवशी फिरलो नाही बाहेर कुठं. पण तसं असताना ही बातमी कळाल्यानंतर सुद्धा आज 150, 200 गाड्याचा तापा बिंदास भागात फिरत होता. म्हणजे ज्यांच्या ताकदीवर तुम्ही मोठे झाला त्यांची ताकद सुद्धा तुम्हाला, तो माणूस गेल्यावर शून्य झाला. याला काय म्हणतात, गरज सो वैद्य मरो, काही फरक पडत नाही आम्हाला. पण विरोधकांना तर ठाम विश्वास आहे की आम्ही विजय होणार, असे त्यांची भावना. आणि ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तर आता कुठल्या विरोधकाचं आता पण नाव घेतलेलं नाही तुमच्या या मुलाखतीमध्ये, पण ते बिंदासपणे अपोजिट साईडला जे उमेदवार आहेत त्यांची नावं घेतात, ही असेच आहेत तसेच आहेत. ही काय नेमकी कसलं राजकारण म्हणायचंय? लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोक आपली मतं मांडत असतात. आमचं या बाबतीत त्याला काही मत नाही. तुम्ही आमचं नाव घ्या, आमच्या चांगल्या गोष्टी सांगता आल्या सांगा, नाही सांगता आल्या वाईट गोष्टी सांगा, जे काय तुम्हाला जमते ते तुमच्या पद्धतीने सांगा. पण तुम्हाला आमच्यावर बोलायचा अधिकार कधी आहे? मागच्या 30 वर्षाला तुम्ही सत्तेत आहे, आम्ही सत्तेत आहे का? आम्ही काय सत्तेत आहे? आम्ही उलट आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा ह्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणलेला आहे. आज समर्थ मंदिर बोगदा ते सज्जनगड रस्ता झाला होता, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रस्ता झाला, 1 वर्षाच्या आत अख्खं डांबर रस्त्याचं वाहून गेलं. अनेक असे नागमोडी वळणं त्या रस्त्यावर मध्ये पडली. 58 लोकांचे अपघात झाले, 58 लोक जायबंदी झाली, लाखो रुपये त्या लोकांना खर्च आला, शारीरिक वेदना झाल्या त्या वेगळ्या. कोण जबाबदार आहे या गोष्टीला? अशा निकृष्ट कामातनं जे काही कमवलेलं असतंय ना, तेच असे 150, 200 गाड्याच्या ताकदनं दिसत असतं आपल्याला. मग त्याने दबाव टाकू दे, त्याने काय करायचं ते करू दे, पण एक गोष्ट निश्चित आहे की ह्या वेळेस परळी भागातल्या कारी जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. सर्वसामान्य माणसांचं आम्हाला म्हणणं आहे की काही झालं तरी तुम्ही ठाम राहा
आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि यंदा निकाल हा आपला आहे. मशाल यंदा पेटणार आहे आणि भगवा आमचा जिल्हा परिषद फडकणार. अण्णा, तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर येऊया. कामती पुनवडी उपसा सिंचन योजना आहे, काय त्याचं स्टेटस काय नाही? हे प्रश्न ऍक्च्युली अनेकदा चर्चेत येतात. निवडणुका आल्या की हे प्रश्न अगदी प्राथमिकतेने चर्चेत येतात. कायदा काय सांगतो की ज्यावेळेस एखादं धरण बांधलं जातं आणि त्या धरणाच्या जलाशय जिथं आहे त्या परिसरामध्ये जी गावं वर सरकून राहिलेली आहेत किंवा अंशतः बाधित आहेत, कायद्यानं धरण बांधल्या पहिलं पाणी हे त्या लोकांना देणं आहे. कायदा सांगतो, मी सांगत नाही. पहिलं पाणी कोणाला दिलं जायचंय, अधिकार पहिला पाण्याचा कोणाचा आहे? या लोकांचा आहे, स्थानिकांचा आहे. का? त्यांची पुनर्वसन झाली आहेत, त्यांची नातेवाईक कुठून गेलेत, त्यांची लोक पुनर्वसित झालेली आहेत, निर्वासितेसारखे जीवन जगतायत, तर ते अंशतः बाधित आहेत. थोडं गेलंय, बाकीचं वर सरकून राहिले, त्यांना पाणी पहिलं दिलं पाहिजे. कामती आणि पुनवडी ह्या उपसा सिंचन योजना ह्यासाठी प्रस्तावित केल्या गेल्या. का झाल्या नाही? तो 30 वर्ष झाली आज. काही कोट रुपयाचा निधी याच्यावर पडला, काही कोट पायपा पडल्या, उपसा सिंचन योजनेचं काम झालं, पंप हाऊसचं सगळं, पाणी नाही. कुठे गेले पैसे? कोण जबाबदार आहे ह्याला? का तुम्ही फक्त तुमच्या फायद्याच्या योजना फक्त करायच्या, रस्ते करायचे, कॉन्क्रीट रस्ते करायचे, डांबरी रस्ते करायचे, तेच रस्ते, तेच काम, त्याच्यावर तुमचं काम चाललंय. ह्या अशा उपसा सिंचन योजना झाल्या तर शेतकऱ्याला पाणी मिळेल, तर ते लोक शेती चांगली करतील. जनावरांपासून त्यांचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. वन्य प्राण्यांचा त्रास प्रचंड आमच्या भागात वाढलाय लोकांना, त्याच्याविषयी तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजे. लोकप्रतिनिधीचं हे काम आहे. विकास म्हणजे काय आहे? तुम्ही आता विकासाचा मुद्दा घेतला. विकास म्हणजे लोक आर्थिक सक्षम झाली पाहिजे. रस्ता, वॉटर, गटर, मीटर ह्याच्या पलीकडे तुम्ही गेलाच नाही मागच्या 70 वर्षात. हा विकास नाही होऊ शकत. आर्थिक सक्षमता हा विकास आहे. बारामतीचे लोक आजही पवार कुटुंबाला एवढी मदत का करतात, एवढी त्यांच्या मागे ठाम का उभे राहतात? तर त्यांनी आपल्या लोकांना आर्थिक सक्षम केलेलं आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. आर्थिक स्तर उंचावला की तुम्हाला लागणाऱ्या नागरिक सुविधा तुम्हाला घेता येतात, तुमचं आयुष्यमान चांगलं होतं. पण ही स्थितीच नाही ना आमच्याकडं. पाणीच नाही, शेतीला शेती करायची कुठनं? त्यातनं पण कष्ट करून लोक शेती करतात, जनावरांपासून टिकत नाही. त्यासाठी या उपसा सिंचन योजना होत्या, त्याच केलेल्या नाहीत. पाणी ज्याला 3 नंबरला मिळालं पाहिजे, मान काटाव. मी तर म्हणेन तिथले लोकप्रतिनिधी कदाचित तेवढे ताकदवान आहेत, किती तेवढी ताकद लावून पाणी पळवून नेतात. 30 वर्ष आमचं पाणी त्यांच्याकडे चाललंय आणि आमचा भाग, आमच्या हक्काचं पाणी पहिलं त्यांना पाणी मिळालं पाहिजे. मग ज्यांनी पुनर्वसनासाठी आमच्या भागातल्या लोकांना जमीन दिली आहे, आम्हाला स्लॅब लागले जमिनीला, आमच्या 5 एकराच्या वरच्या 6 एकराच्या वरच्या जमिनी काढून घेतल्याच्या असल्यानं त्यांची जमीन दिली म्हणजे सेकंड पाणी त्यांना देणं आलं तुम्हाला, आणि मग शिल्लक पाणी तुम्हाला ह्या दुष्काळी भागाला द्यायचं. पण नेमकं हे होत नाही. ह्याच्या नेमकं उलट, पाणी पहिलं त्यांना, अजून तर आम्हाला पाण्याचा आमच्या दोघांना काहीच नाही. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाही नाही, आणि ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांना पण नाही. ही स्थिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत थोडक्यात तुमच्या आता मथितात असं दिसतं तुमच्या बोलण्यावरून की धनशक्ती विरोधात तुमची ही जनशक्ती आहे. तुम्ही ठामपणे उभा आहात, लोकांशी बोलतायत, भेटतायत. या निवडणुकीत तुम्ही नेमकं लोकांसमोर काय विजन घेऊन जातात? त्याच्या आधी एक दुसरा मुद्दा याच्यामध्ये बोललं पाहिजे आपण. विजन माझं आहेच, मी विजन मांडणारच आहे आपल्यासमोर. आमचे विद्यमान परळी भागाचे स्वयंघोषित भाग्यविधाते जे आहेत त्यांचं असं मत आहे की परळी भागाचा प्रचंड विकास झालेला आहे. परळी भागात प्रचंड विकास झालेला आहे. पण विकास कोणाचा झाला आहे? मुद्दा हा आहे. विकास झालाय या बाबतीत माझं दुमत नाही. विकास झालाय नेत्यांचा, विकास झालाय त्यांच्या बगलबच्च्यांचा, याच लोकांचा फक्त विकास झालेला आहे. 15 वर्षापूर्वी लोकप्रतिनिधींची अवस्था काय आणि 15 वर्षानंतर आज लोकप्रतिनिधींची अवस्था काय, याचा जरी नुसता सर्वे झाला का नाही तरी विकास कोणाचा झालाय ते नक्की कळेल. याचा वेगळा पॉडकास्ट होईल 100%. अनेक ठिकाणी बेनामी संपत्त्या, अनेक ठिकाणी तुमच्या प्रॉपर्ट्या लोकांना डोळ्या दिसणाऱ्याच एवढ्या आहेत की त्या बेनामीची गरजच नाही शोधायची. कुठं आलं एवढा लवाजमा तुमचे उत्सव, महोत्सव, खाजगी उत्सव, काही कोट रुपयाचे खर्च कुठं आलं हे सगळं? ज्या परळी भागाच्या जनतेच्या जीवावरती, ज्या परळी भागाच्या साधन संपत्तीच्या जीवावरती तुम्ही मोठे झाला, अजून मोठे व्हा,
पण ते मोठे होत असताना सर्वसामान्य लोकांचं आयुष्य हे जगण्यालायक कसं होईल हे बघितलं पाहिजे. विकास ह्यांचा झालाय. सामान्य जनता अजून सुद्धा त्या मूलभूत समस्यामध्येच आहे. अजूनही आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नाही. अजूनही शिक्षणाची अवस्था इतकी वाईट आहे. शाळेमध्ये 2 विद्यार्थी 2 शिक्षक आहेत. म्हणजे त्या शिक्षकांना जगवायसाठी इथं ह्या प्रकार चालू आहे का, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या मुद्द्यांवरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आता एवढं तुमच्या मतदारसंघात फिरतायत, खरं तर लोकांशी आपण असं बोलत नाही, पण लोकांना हे सगळं दिसत असताना सुद्धा लोकांच्या मध्ये नेमकं परिवर्तन का होत नाही? म्हणजे हे जे मगाशी आपण मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं की सत्तेतून पैसा आणि पैसे सत्ते, हे दुष्टचक्र कधीतरी थांबणार आहे काय? तुम्हाला होप्स काय आहेत? कधी थांबेल का? कधी? वस्तुस्थिती तुम्हाला सांगायची म्हणजे जोपर्यंत सामान्य जनता जागृत होणार नाही, सामान्य जनतेला त्यांचे हक्क कळणार नाही, सामान्य जनता जोपर्यंत परिवर्तन करणार नाही, सामान्य जनता सामान्यातल्या माणसाला मोठं करणार नाही, तोपर्यंत या गोष्टी सुटणार नाही. लोकांच्यात आता जागृती झाली पाहिजे. लोकांना आता कळलं पाहिजे त्यांचं महत्व काय, त्यांच्या मताचं महत्व काय, लोकशाहीचं महत्व काय. दबावाच्या राजकारणाला कधी माणूस बळी पडतो? जर तुम्ही स्वतः घाबरत असाल तरच समोरचा तुमच्यावर दबाव टाकत असतो. तुम्ही घाबरत नसाल तुमच्याकडे कोणीही दबाव टाकायला येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि आता राहिला प्रश्न आमच्या विजनचा. लोकांनी, मी माझी भूमिका गेल्या 2 महिन्यापासून लोकांच्या समोर मांडतोय. मी लोकांच्या पर्सनली अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत वैयक्तिकरित्या. माझी 3 पत्रकं निवडणुकीच्या आधी सुद्धा भेटीगाठीच्या निमित्ताने लोकांकडे गेलेली आहेत. घर टू घर माझा प्रचार झालेला आहे. माझी भूमिका लोकांकडे मी मांडलेली आहे. आणि तुम्ही याच्या आताच निवडणुकीला समोर जाता असं नाही, ह्याच्या पाठीमागच्या कित्येक वर्षापासून या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलाच आहेत. बरीच कामं पण केलेली आहेत तुम्ही. अगदी. मूळ मुद्दा कुठं आहे की आता तुम्हाला निवडणुकीला जर सामोरं जायचंय किंवा तुम्हाला निवडणुकीला सामोरं जात असताना पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. तुम्हाला अगदी बंधनकारकच झालेलं आहे की तुम्ही 5 वर्ष सलग त्या लोकांच्यात असलं पाहिजे. 5 वर्ष. आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं तुम्ही चळवळीत असलं पाहिजे. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिवस रात्र विचार न करता उपस्थित राहिलं पाहिजे. ते काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्की केलं. माझ्या भागामध्ये मी 175 लोकांना स्वतःचे रोजगार उभे करून दिलेले आहेत निरनिराळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून. अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल, अशा अनेक पद्धतीने आमच्या शिवसेनेच्या वतीनं कोविड काळामध्ये जो जगावरती काळाचा घालत झाला होता त्या काळामध्ये आम्ही शिवसैनिकांनी गावोगावी फिरून लोकांच्याकडनं 4 पैसे जमा करून स्वतः पदार्पण करून त्याच्यामध्ये आम्ही एक स्वतःचं कोविड सेंटर उभं केलं होतं. 30 बेडचं कोविड सेंटर लोकांच्या सहभागातून आम्ही लोकांनी त्या ठिकाणी उभं केलं होतं. आता मला तुम्ही सांगा असं कोणतं काम ह्यांनी केलं? त्या काळामध्ये 100 गावांमध्ये फवारण्या करून आम्ही स्वतः उपस्थित राहून निर्जंतुकीकरण आम्ही करून दिलं. त्याच्यानंतर कोविड संपतो तोपर्यंत पूरग्रस्त स्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. प्रचंड पाऊस झाला होता. त्या काळामध्ये 1,500 कुटुंबांना आम्ही अन्नधान्यासहित साहित्याचं वाटप केलं होतं. आमच्या भागातील काही गावं खचली होती. त्या काळामध्ये सुद्धा आम्ही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मुंबईतून शिवसेनेच्या मदतीनं ट्रकच्या ट्रक मदत आणून आम्ही त्या लोकांना ती मदत पोहोच केली होती. म्हणजे असे अनेक कामं मी तुम्हाला सांगू शकतो. आज आमचा परळी भागातला उरमोडीचा उजवा कालवा डावा कालवा याचे लोकांना भरपाईच मिळत नव्हती. माझ्या स्वतःच्या गावातल्या 73 शेतकऱ्यांना आम्ही 4.5 कोटी रुपयाची निधी उपलब्ध शासनाकडे आणून दिला, भांडून आंदोलन करून. भागात जिथं भ्रष्टाचार दिसतोय त्याच्या विरोधात आम्ही अनेक आंदोलन केले. त्यातलं आमचं समर्थ मंत्री बोगदा परिसरातलं आंदोलन अतिशय गाजलं. अशा अनेक मुद्द्यांवर आमची आंदोलन झालेली. एमएससीबीचा गैरकारभार असू दे, तुमच्या आरोग्य विभागाच्या पीएससी सेंटरचा गैरकारभार असू दे किंवा शैक्षणिक विभागातला काही गैरकारभार असू दे, आमची आंदोलनं कायम अग्रेसर राहिलेली. या माध्यमातून तर आम्ही लोकांपर्यंत गेलेलोच आहे. परंतु पक्षाचं पद आणि लोकनियुक्त पद याच्यामध्ये फरक आहे. उद्या मी लोकनियुक्त पदाधिकारी झालो तर एक हमी तुम्हाला निश्चित देतो की मी ज्या गटाचा जिल्हा परिषद सदस्य असेल त्या ठिकाणी मी 1ही रुपयाचा भ्रष्टाचार सहन होऊन देणार नाही. 1 रुपयाचा सिंगल भ्रष्टाचार. मी स्थानिक जेवढे कर्मचारी त्या जिल्हा परिषद गटात काम करत असतील त्या सगळ्यांच्या बैठका घेऊन पहिल्याच ह्याच्यात त्यांना सूचना करेन की बाबा तुम्हाला काम करायचे, प्रामाणिक काम करावं लागेल. ज्याला जमणार नाही त्यातून इथून बाहेर पडा. मला भ्रष्टाचाराच्या केसमध्ये सापडला तर मी त्याला सोडणार नाही. मग तो रस्त्याचा विकास असू दे, मग शैक्षणिक विकास असू दे, आरोग्य विषयक विकास असू देत, युवा वर्गाच्या संदर्भातल्या रोजगाराचा विकास असू देत,
पर्यटनाचा विकास असू, आमचा भाग अत्यंत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत निसर्गरम्य देणगी असणारा भाग आहे. कास पठार वर्ल्ड हेरिटेज आहे, हो. जागतिक वारसा स्थळ. दरवर्षी लाखो पर्यटक आमच्या फुलांना पाहण्यासाठी तिथे येत असतात. परंतु ते येतात खरे, त्याला बेसिक सुविधा किती आहेत हा प्रश्न आहे. मी त्या बेसिक सुविधा निर्माण करण्यासाठी माझी 5 वर्ष खर्च करेन. त्याच पद्धतीने आमचा ठोसेकर पठार 17 गावं आमच्या या मतदारसंघातली आहेत. अत्यंत निसर्ग समृद्ध भाग आहे, अत्यंत. वॉटरफॉल तर आमचा जागतिक दर्जाचा आहे. पण तिथं अनेक गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत. आतापर्यंत तिथं रोपवे व्हायला पाहिजे होता, आतापर्यंत तिथं रेस्टॉरंट रिसॉर्ट चांगल्या पद्धतीचे व्हायला पाहिजे होते, शासकीय निवासस्थानं व्हायला पाहिजे होती. अशा पद्धतीच्या कुठल्याच गोष्टींवर त्यांचा फोकसच नाही. आज पर्यटन इंडस्ट्री जगातली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे, सर्वात मोठी इंडस्ट्री. आणि त्याचा सगळ्यात जास्त स्कोप आमच्या भागात आहे निर्माण व्हायचा. जलपर्यटन तर आमच्याकडे एवढं मोठं होऊ शकतं की लिमिट नाही. आज तारळी धरण आमच्या लोकांच्या संपर्कातलं आहे, आज उरमोडी धरण आमच्या लोकांच्या संपर्कात आहे. एवढा मोठा जलाशय आहे, पण त्या बाबतीतलं पर्यटनाचं विजन आमच्याकडे आहे, ते त्यांच्याकडे नाही. आम्ही ते डेव्हलप करू शकतो. आज आमच्या भागामध्ये मोठमोठी, जसं तुम्ही अकोल्याला वगैरे जर गेला असाल, मोठमोठी गार्डन्स आहेत आज दुष्काळग्रस्त भागामध्ये. आज आमच्याकडे पाणी आहे, जागा आहे, सगळं आमच्याकडे का होऊ शकत नाही? आमच्या भागात आम्हाला शिवसृष्टी उभी करायची आहे, शिवसृष्टी. आज आमचा भाग हा ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग आहे. छत्रपती दोन्ही आमचे साताऱ्यात आहेत. आमच्या भागाला ऐतिहासिक वारसा आहे. सज्जनगड आमचा आज महाराजांनी स्वामींच्याकडे दिलेला सज्जनगड आमच्याकडे आहे. असं असताना या सगळ्याचा विकास त्या पद्धतीने जो होणं गरजेचं आहे तो होत नाही. तो करण्याचा प्रयत्न निश्चित आमच्याकडे. रोजगाराचा जो प्रश्न तुम्ही मांडलाय, तर पर्यटन इंडस्ट्री डेव्हलप झाली की ऑटोमॅटिक तुमचा हॉटेल व्यवसाय डेव्हलप होणार आहे, रेस्टॉरंट डेव्हलप होणार आहेत, लॉजिंग डेव्हलप होणार आहेत, बोटिंग क्लब डेव्हलप होणार आहेत, अनेक जलक्रीडा प्रकार आपण सुरू करू. ह्या अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि ते प्रशासनात गेल्याशिवाय, लोकप्रतिनिधी झाल्याशिवाय होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आजही लोकांच्या मनात आहेत. आणि त्यांनी जी काढलेली शिवसेना जी आहे, आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं नाही, त्या शिवसेनेच्या वतीने अधिकृत अशी या परळी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी ज्यांची आहे ते सचिन मोहिते होते हे. आणि त्यांनी आपलं निवडणुकीचं अत्यंत सुंदर जे विजन आहे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आम्ही CM न्यूज महेश चव्हाण आणि सह्याद्री टाइम्सचे हे तन्मय पाटील आमच्याकडून तुम्हाला या निवडणुकीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला विजय मिळो. 100% आपल्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत जातील आणि जनता नक्की आमचा विचार करेल. आमचं चिन्ह मशाल, आमचे उमेदवार मी स्वतः, सागर रायते आणि अंजली मामुलकर, आमच्या सुनंदा मामुलकर यांच्या या तिघांनाही लोक भरभरून प्रेम देतील आणि निश्चित आमचं विजन समोर ठेवून आम्हाला मतदान करतील. यापेक्षा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.